शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील महिला दूध संस्थेच्या गोकुळ दूध संघासाठी दिलेल्या ठरावावरून संस्थेच्या संचालक मंडळात वाद निर्माण झाला असून संस्थेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे। हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे। संस्थेच्या संचालक मंडळातील 6 सदस्यांनी एकतर्फी ठराव करून गोकुळ दूध संघासाठी ठराव दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। याचबरोबर कल्पना रवींद्र नरुटे, राणीताई बाळासो कोकणे आणि सुरेखा बापूसो कागले या 3 संचालकांना 2025 मध्ये सलग 3 बैठकींना गैरहजर राहिल्याच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आल्याचा ठराव करण्यात आला आहे। मात्र संबंधित संचालक महिलांनी हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे। गेले 8 दिवस आमच्या गावामध्ये 1 तारखेला महिला दूध संस्थे डेरे यावरून वाद चालू झालेला आहे। 1 तारखेला पोस्टात गोकुळच्या ठरावाची प्रत आलेली आहे आणि ते ठराव सेक्रेटरीला परस्पर काही व्यक्तीने ते घेऊन गेल्यामुळं आणि मीटिंगचे मीटिंग आमच्या संस्थेचा सेक्रेटरी संदीप पट्टीगिरे यांनी मीटिंगच्या सही सांगून ह्या सगळ्यांच्या सही घेतलेल्या आहेत आणि सही घेताना मीटिंग 9 तारखेला आहे आणि मीटिंगच्या गोकुळच्या ठरावावर चर्चा करायचा असं सांगून यांनी सही केलेले आहेत सगळेजण। आणि आज तारखेत आमच्या संस्थेत कधीही वादविवाद न होता सर्वांच्या समंजसपणाने संस्था चालत होती आणि 9 तारखेला मीटिंगच्या अगोदर हा ठराव गोकुळला 5 तारखेला गेलेला आहे। त्याच्यामुळे या 4 दिवसात वाद झालेला आहे आणि 9 तारखेची मीटिंग 8 तारखेला ठरवून 8 तारखेला घेऊन आम्हाला विश्वासात न घेता आमची 3 जणांची नावं म्हणजे राणीताई बाळासो कोकणे, कल्पना रवींद्र नरुटे, सुरेखा बापूसो कागले या 3 जणांची नावं कमी केलेली आहेत। आणि याचं कारण असं दिलेलं आहे की 16 एप्रिल 2025 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मीटिंगला अनुपस्थित तुम्ही होता हे कारण देऊन आमची 3 जणांची नावं कमी केल्यात। त्याच्यामुळे आमच्या या लोकांच्यावर किंवा ह्याबद्दल आम्हाला रोष आहे। त्या कारण विचारण्यासाठी आम्ही संध्याकाळी गेला असता जरा वादविवादाचा प्रसंग झाला। त्यानंतर या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आम्हाला जर तुम्ही 2025 मध्ये जर वादविवाद 2025 मध्ये जर आम्हाला जर कमी केला असला तर 5 तारखेला गोकुळच्या ठरावाच्या मीटिंगसाठी आमच्या सही कशासाठी घेतला हे आम्हाला प्रश्न आहे। आणि आम्हाला विश्वासात न घेता आम्ही कोणत्याही प्रकारचा ठराव आमच्यासाठी वैयक्तिक न मागता जे ठराव जे सामंजस्यपणाने मीटिंगला ठरते त्याच व्यक्तीला आम्ही आज ताब्यात दिलेला आहे। त्यात सर्वांना संधी मिळावी हे होते। दरवर्षी एकाच व्यक्तीला द्यायचं आहे असं कोणत्याही पद्धतीचं नाही आणि कोणत्याही संस्थेत आज तागायत कधीही वादविवाद झाला नव्हता। त्या ठरावासाठी आम्हाला आज तागायत आम्हाला ठराव पाहिजे म्हणून आज देखील आम्ही बांधणार पण विश्वासात घेऊन हे ठराव घ्यायला पाहिजे होता एवढंच आमचं म्हणणं आहे। BPN साठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।